नमस्कार मित्रांनो, आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मला माहिती आहे तुम्ही आपला डायलॉग मिस करताय. मी आकाश भटकर काम करतो शिपवर. पण आता सध्या तरी मी घरी आहे. परत आता शिपवरती जाईन तेव्हा आपण ते परत स्टार्ट करू. आणि आता घरी आलोय आणि घरी सगळे सण वगैरे पण चालू आहेत. तुम्ही व्हिडिओ तर बघतायच. आणि माझे घर आणि आता मी 2 वर्षानंतर मला हे सगळे सण मिळतायत. गेली 2 वर्ष मी शिपवरतीच होतो. आणि घरचं मी सगळे व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय. ते व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, कदाचित आवडत पण नसतील, पण मी तर चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पण आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया. आता मी घरी आलोय तर बाहेर पडतो. जर बाहेर लोकं भेटतात तर त्यांचा एकच प्रश्न असतो, की "तू आलास कधी आणि जाणार कधी? इंडियन नेव्हीमध्ये एवढे दिवस तुला सुट्टी कशी असते? आणि तुझी आता पोस्टिंग कुठे आहे?" तर पहिली गोष्ट म्हणजे मी इंडियन नेव्हीमध्ये नाही आहे, मी मर्चंट नेव्हीमध्ये आहे. तर पोस्टिंग वगैरे असा काय आमचा विषय नसतो. तर भरपूर लोकांना तर ह्या 2च सेमच वाटतात, इंडियन नेव्ही, मर्चंट नेव्ही. पण हे दोन्ही सेम नाही आहेत. यामध्ये खूप जमीन अस्मानाचा फरक आहे. इंडियन नेव्ही हा गव्हर्नमेंट जॉब झाला आणि मर्चंट नेव्ही हा पूर्ण प्रायव्हेट जॉब झाला. आणि इंडियन नेव्हीच्या शिपमध्ये पण फरक असतो दोघांमध्ये. इंडियन नेव्हीच्या शिप ह्या छोट्या असतात. त्यामधून 100-150 लोकं प्रवास करू शकतात आणि मर्चंट नेव्हीच्या शिप ह्या खूप मोठ्या असतात. त्याचा मूळ पर्पज असतो सामानाची म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट करणे, म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये सामान घेऊन जाणे म्हणजे कार्गो. आता माझी जी लास्टची शिप होती ती गॅस टँकर होती. म्हणजे आम्ही एका देशातून दुसऱ्या देशामध्ये गॅस घेऊन जायचो. आणि इंडियन नेव्हीचं मेन काम असतं की आपल्या देशाची रक्षा करणे आणि मर्चंट नेव्हीचं मेन काम असतं इम्पोर्ट एक्सपोर्टचं, म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये माल घेऊन जाणे. आणि इंडियन नेव्हीमध्ये जॉब करणाऱ्यांना पेन्शन मिळते, रिटायरमेंट नंतर पण पेन्शन मिळते. पण मर्चंट नेव्हीमध्ये पेन्शन वगैरे हा काही विषय नसतो. जोपर्यंत आपण शिपवरती काम करतोय तेवढेच आपल्याला पैसे मिळतात. आणि घरी आलो की त्याचे आपल्याला सॅलरी मिळत नाही. घरी आलो की पैसे बंद. आणि इंडियन नेव्हीमध्ये कॅन्टीनची वगैरे पण फॅसिलिटी असते. पण मर्चंट नेव्हीमध्ये असं कॅन्टीनची वगैरे फॅसिलिटी नसते. पण कंपॅरेटिव्हली इंडियन नेव्हीपेक्षा मर्चंट नेव्हीमध्ये जास्त सॅलरी मिळते. इंडियन नेव्हीमध्ये जरा सॅलरी कमी असते आणि मर्चंट नेव्हीमध्ये जास्त सॅलरी असते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर इंडियन नेव्हीमध्ये ऑफिसरला जेवढी सॅलरी असते तेवढी मर्चंट नेव्हीमध्ये तेवढी क्रूलाच असते सॅलरी. आणि इंडियन नेव्हीमध्ये मेडिकल फॅसिलिटी असते आणि इन्शुरन्स वगैरे असतं. आणि त्याच्यामध्ये आपली वाईफ आणि मुलं यांना पण कव्हर केलेलं असतं. पण मर्चंट नेव्हीमध्ये फक्त आपलं स्वतःचंच इन्शुरन्स असतं आणि ते पण आपण फक्त शिपवरती असू तेव्हाच ते तेवढंच कव्हर असतं. आणि घरी आलो आणि काय आपलं काय मेडिकल इमर्जन्सी आली तर आपल्याला स्वतःलाच खर्च करावा लागतो. आणि मर्चंट नेव्हीच्या शिप पूर्ण ऑल वर्ल्डमध्ये फिरतात. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या देशात जायची संधी मिळते. पण इंडियन नेव्हीच्या शिप ह्या फक्त इंडियामध्येच फिरतात. पण आता मर्चंट नेव्हीमध्ये फिरायचं म्हणजे आता हल्ली तर शोरली एवढी मिळत नाही. आता मी लास्ट शिपवर होतो, तर मग 1 दिवस पण बाहेर गेलो नव्हतो. नाहीतर मग तुम्ही म्हणाल मी तर बोललो होतो मर्चंट नेव्हीमध्ये सगळीकडे फिरायला मिळतं. फिरायला मिळतं पण तसं आता आधी खूप होतं, पण आता तेवढं पण आता फिरायला नाही मिळत. आणि मर्चंट नेव्हीमध्ये जॉइन करण्यासाठी कॉम्पिटिशन जरा कमी आहे. इंडियन नेव्हीमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे. आता गव्हर्नमेंट जॉब म्हटल्यावर तुम्हाला माहितीच आहे. तसं मर्चंट नेव्ही पण मध्ये पण आता खूप कॉम्पिटिशन वाढलंय. पण कंपॅरेटिव्हली इंडियन नेव्हीमध्ये जास्त कॉम्पिटिशन आहे. तर असा सगळा दोघांमध्ये फरक आहे. आय होप तुम्हाला ही सगळी माहिती समजली असेल आणि तुमचे सगळे डाऊट पण क्लिअर झाले असतील. आणि अजून एक लोकांना प्रश्न आहे की मर्चंट नेव्हीमध्ये कसं जॉइन करायचं. तर त्याबद्दलचा ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलाय. तो आपल्या चॅनलवरती आहे. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये ठेवून देईन. तिथे जाऊन तुम्ही चेक करा. आणि अजून एक सगळ्यांना प्रश्न पडलाय, मी आता परत शिपवरती कधी जाणार? तर ते अजून मी पण नाही ठरवलंय. कारण आत्ताच तर आलोय, 1 महिना पण नाही झालाय. तशी आम्हाला 3 महिने सुट्टी असते. पण बघू ते आता मी नंतर ठरवेन. आणि 2 वर्षानंतर आता आपले गणपती बाप्पा पण मला भेटणार आहेत. तर ते ब्लॉग पण आपल्या चॅनलवरती येणारच आहेत. त्याचबरोबर शिपिंग रिलेटेड पण मी व्हिडिओ अधूनमधून अपलोड करत राहीन. त्याची पण मी तुम्हाला माहिती पूर्ण देणारच आहे. आणि भेटू मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.